रवींद्रजी भोईर साहेब यांचे विशेष आभार मानायला हवेत, कारण अन्नदाता त्याहूनही अधिक श्रेष्ठ दान असतं ते पाण्याचं, आणि पाणी त्यांनी मात्र इथे या स्पर्धेला संपूर्ण दिलं. सर्वांचेच विशेष कौतुक करायला हवं. सामन्याकडे वळूयात. सामन्याला सुरुवात कुमार पाटील आणि मैदानाच्या आतमध्ये पंकज बदे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये या आघाडीच्या जोडीने 53 धावांची एक विशाल काय अशी पार्टनरशिप नोंदवली होती दोन्ही बॅटर्स. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता, जिथे डाऊन द ग्राउंड खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जिथे कौशलला आपण पाहिलं. कौशल चेंडूवरती येत असताना इथे पाहायला मिळाला एक सिंगल मिळाली आहे. डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक सध्या तिकडेला लेफ्ट हँडर बॅटरसाठी एक लॉंग ऑन तैनात करण्यात आला आहे, आणि अगदीच त्याच वेळेला एक डीप मिड विकेट 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, गली तैनात आहे. पॉईंट तैनात करण्यात आला, फॉरवर्ड पॉईंट. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीने टाकला, लपेटण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना आपण पाहत आहोत. डॉट बॉल आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून 5 कॅमेरानिशी स्पर्धा tenniscricket.in ही संपूर्ण वेबसाईट कव्हर करत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल उजव्या च्या बाहेर, बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये होता, काही काळ क्षेत्ररक्षक दूर राहिला. सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. इथे एकेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या 2 धावा. धाव फलकावरती आहेत. आपण हा समालोचन कक्ष पाहतोय. निकेजी राऊत यांना आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. हा समालोचन कक्ष तुम्हाला दाखवण्यात येत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून एक भव्य दिव्य व्यासपीठ, प्रशस्त क्रीडांगण आणि चहूबाजूला सीमारेषा असणारं ही स्पर्धा आपण पाहत आहोत. अनेक बाबी हेरल्या त्या आयोजकांनी. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक होत असताना पाहायला मिळाला, जो चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट होती. या सामन्यामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. रन्स थांबलेत. 2 धावा धाव फलकावरती. AR ब्रदर्स कमी गतीने पुन्हा एकदा धुंडो धुंडो रे साजना सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही वाट आहे ना धुक्यात हरवलेली आहे, कारण रन्स आलेले नाही आहेत. बॉल अचूक नियंत्रितबद्ध पाहायला मिळालेत, आणि याचं कारण की काय, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना इथे रिस्क घ्यावी लागणार आहे. आणखीन एक चेंडू उजव्या शीच्या बाहेर खोलामध्ये पाहायला मिळाला. सटीक यॉर्कर जो डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या केवळ आणि केवळ बाबू धुरीने खर्च केल्या त्या केवळ 2 धावा. तर कर्जत प्रीमियर लीग 2025 आजचा हा पहिला दिवस आहे स्पर्धेचा. येत्या काही दिवसांमध्ये स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा संपन्न होणार आहे. आणि गेल्या वर्षी शिवशक्ती कडावा संघ खेळला होता. पहिली मॅच त्यांनी जिंकली, दुसऱ्या मॅचमध्ये ते पराभूत झाले. परंतु यंदाच्या वर्षी उमरोलीचा संघ खेळणार आहे या स्पर्धेमध्ये. आणि सध्या साहिल लोंगलेला तुम्ही पाहताय. साहिलचा संघ ISPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. वय फार कमी आहेत, परंतु आमच्या तालुक्याचं नाव, त्याच्या गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव त्यांनी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केलं आहे, भारतभर केलं आहे. त्याचा संघ मात्र स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात खेळणार आहे. त्याचे बरेचसे खेळाडू इथे मात्र आलेले आहेत, परंतु तो खेळेल की नाही हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु तो सध्या ISPL मध्ये खेळतोय, हीच सर्वात मोठी गोष्ट आम्हा सर्व कर्जतकरांसाठी, आणि त्याचा सार्थ अभिमान देखील आहे. आणि त्यांच्या लॉटमध्ये देखील पहा, उमरोली आय थिंक गोरसे विरोधात टेंबोडे, आणि त्यांना नाव आहे त्या स्लॉटमध्ये. नाही, केगाव आहे, माणकेश्वर केगाव. जवळपास 7 संघ रायगडचे खेळतात, ही बाब महत्वाची आहे. पुढचा बॉल लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड इथे खेळण्यात आला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. उमरोळी गावाचा उल्लेख केला, साई लोंगलेचा उल्लेख करण्यात आला. टेप बॉल मध्ये जी गोलंदाजी त्याने केली आहे ना, टेनिस क्रिकेट विश्वाचा कोणताही गोलंदाज त्या दर्जाची कदापि गोलंदाजी करू शकणार नाही असं मला तर वाटतं. ही अतिशयोक्ती असेल कदाचित, परंतु क्रिकेटमध्ये अशा स्वरूपाचे चेंडू त्याने टाकलेत ना. अनप्लेबल यॉर्कर साई लोंगलेने आपण टाकलेले ISPL मध्ये पाहायला मिळाले, आणि म्हणून या चर्चा होते या नावाची. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे, कवचला ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक पोचलाय चेंडूच्या खाली. मॅचची गोल्डन विकेट
मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये इम्पॅक्ट पाडू शकलेला नाही आहे पंकज बदेबात. करतोय की साहिल लोंगलेचा खेळ, त्याच्या दर्जाची गोलंदाजी आज करगतकरांना छाती अगदी भरून आली आहे त्याच्या खेळाने. ISPL मध्ये जर का आपण पाहिलं ना तर चांगल्या दर्जाचा खेळ तो निश्चित करतोय. पुढे येणारा आगामी कालावधीतील एक मोठं भविष्य आहे आणि उमरोळी संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे. कर्जत तालुक्याला अभिमान त्या गोष्टीचाही असणार आहे कारण तो संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. परंतु अभिमान कर्जतकरांना याही गोष्टीचा आहे ना की आवाज समीर सोमणेंचा तिथे आपण सातत्याने ऐकतो. अभिमान प्रत्येक समालोचकालाही वाटतो. ही खरं तर कर्जतकरांची साथ आहे, बाकी काही नाही. परंतु मला असं वाटतंय की पुढच्या वर्षी कदाचित KPL मध्ये देखील टेप बॉलचा वापर होऊ शकतो. एक ओव्हर टेप बॉलची KPL मध्ये देखील होऊ शकते, याचे चान्सेस याच वर्षी होत्या. परंतु थोडी आमची यावर्षी चांगला चेंडू लेफ्टी बॉलर कडून, चांगली गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे AR ब्रदर्स टीम कडून. कदाचित पुढच्या वर्षी पुन्हा ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये जाईल आणि एक ओव्हर टेप बॉलची असेलच. यामध्ये 90% फक्त आता आमचे पुरस्कर्ते संघ मालक यांच्याशी चर्चा करणं बाकी आहे, बाकी काही नाही. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर पुनच्च निघत असताना पाहायला मिळालाय. कल्पेश आला आणि कल्पेशने विकेट घेऊन आला. चेंडू दूर ठेवतोय, वळवतोय, यशस्वी राहिलाय. टेप बॉल हा आपण सध्याच्या घडीला पाहिलं ना समीर सर, तर मला तर वाटतं की आगामी कालावधीतलं क्रिकेट बदलतंय ती आपणही बदलायला हवं. बदल होणं गरजेचं आहे, काळाची जरूरत आहे. आगामी कालावधीमध्ये मॅजिक ओव्हर आणि अगदी टेप बॉलवर देखील पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. यावेळेला पुलर लेनचा चेंडू जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मॅजिकल ओव्हरमध्ये 15 धावांचं किंवा 10 धावांचं एक लक्ष्य असेल, चॅलेंज असेल, ते पूर्ण केला तर तुम्हाला बनवलेल्या धावा डबल्स होतात. योगेशजी कांबेरे यांच्याकडून पारितोषिक आलं. कल्पेशने विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथे डॉट बॉल आलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर या षटकामध्ये देखील धावा आल्यात त्या 2, पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 2, एकंदरीत धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4. एक फलंदाज बाद. शेड्यूल 11 टीम बॅटिंग करते आहे अडचणीमध्ये. खरं तर या संघाचा तारणार अजूनही मैदानात आहे, कुमार पाटील. हे मला या KPLचा संपूर्णतः इतिहास तुम्ही पाहिला असेल तर कुमार पाटील हा असा खेळाडू आहे की जो आपल्या संघाला नेहमीच संकटात जेव्हा जेव्हा अडकलाय त्यावेळी या संघाने घेऊन दिलं. या खेळाडूचा प्रवास मला अजूनही आठवतं KPL मधून गुरुदादांच्या संघामधून झाला. त्यानंतर आता तो महेश खारीक साहेबांच्या संघाला लीड करतोय. दुसरीकडे आपण पाहिलं तर कौशल जो बोराडे खेळतोय सध्या मैदानात, मागच्या मॅचमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली. कौशल नेहमी शेखर दादा यांच्या संघामध्ये असायचा, प्रेम 11 या संघामध्ये नेहमी असायचा. यंदाच्या वर्षी हा AR ब्रदर्स टीमकडून मात्र खेळतो. बरेच खेळाडू जे त्यांच्या टीम फिक्स होत्या त्या संघाकडून असायचे. आज आपण दादूला पहिल्यांदा KPL ला खेळताना पाहत नाहीये, मागचे 7ही पर्व ते खेळले. आणि पुढच्या वर्षी कदाचित मॅजिक ओव्हर हा देखील एक फंडा असू शकतो. म्हणजे त्या मॅजिक ओव्हरमध्ये फलंदाजाने तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार बाबू धुरी, परंतु बॅटर इथे कुमार पाटील थांबवतो. हा महत्त्वाचा खेळाडू आहे. मला पहिली KPL अजूनही आठवतं की सेमीफायनलमध्ये बाबू धुरीने विकेट घेतली तर प्रत्येक विकेटसाठी विद्याभाऊ ओवाल यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आणि नाना कांबळे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असेल ते गोलंदाज बाबू धुरीसाठी. पुढून मारण्याचा प्रयत्न होता. धीम्या गतीचा गोलंदाज, हा गुणघेचा गोलंदाज आहे. याच गावातून निमेश मोहिते देखील येतो ज्यांनी महाराष्ट्रासाठी अगदी सिलेक्शन टीम मध्ये पर्यंत देखील पोहोचला होता. पुढच्या वर्षी मॅजिक ओव्हर म्हणजे जेवढ्या धावा बॅटर करेल तेवढ्या त्या डबल होणार आणि विकेट आली तर 3 धावा मायनस. हा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल. कदाचित हे देखील पुढच्या वर्षी KPL ला पाहायला मिळेल. होय, त्याच्याने लज्जत वाढते स्पर्धेची. कारण जर टेप बॉल येतोय आणि मॅजिक ओव्हर आहे तर नायनर का नाही.
त्याचेही प्रयत्न व्हायला हवेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोचला होता. एफर्ट चांगले आहेत, डेडिकेशन पहा, एफर्ट चांगले होते, स्वतःला झोकून दिलं. जिथे फेकी तर जरूर झाली आहे, परंतु इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल. आपली विकेट समर्पण करतोय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. या मॅच मध्ये जास्तीचं काही नाहीये, म्हणून पुढच्या वर्षीची चर्चा आपण करतो आहोत. कारण 2 फलंदाज बाद झालेत, रन्स आलेल्या नाही आहेत. 6ला 2 फलंदाज बाद झाल्यात. पुढच्या वर्षी टिप बॉलसाठी तयार राहा, मॅजिकल ओव्हरसाठी तयार राहा. आणि जर का कडावचा टीमच्या इकडे जर का आयोजन आलं, कडावमध्ये गेलं किंवा वावळोईला गेलं, तर कदाचित नायनर ही पाहायला मिळेल. हा बॉल फाईन लेगला, आउटफील्ड फास्ट आहे, रन्स मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषा पार, मच निडेड बाउंड्री कुमार पाटीलच्या बॅटमधून. नो बॉल, नो बॉल. अर्थात रिटर्न क्रीज जी आपण पाहिली, लेग बाईटचा चौकार आलाय. हा चौकार जो आहे तो लेग बाईटचा आलाय. नो बॉल वरती लेग बाईटचा चौकार. या अंपायरने हा डिसिजन मागे घेतलाय. बॅटला बॉल लागला. पंचांनी दिलगिरी व्यक्त केली, हा डिसिजन मागे घेतला, चौकार आलाय, बॅटला ब्रश झाला होता बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल राहील. सेजल 11 बॅटिंग जिथे बॅटिंग करते. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला, तडाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. की ही मॅच अजून संपलेली नाहीये. महत्वाचा खेळाडू कुमार पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. पाटलांची पाटीलशाही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लांब लचक षटकार आला त्याच्या बॅटमधून. 17ला 2. आणखीन एक बॉल, बॅटची लिडिंग एज, नशिबाची साथ. नसीब हमेशा ही बहादुरों का साथ देता है. धावा मिळतील त्या 4. आणखीन एक चौकार. बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. बाबू धुरीच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेण्यात आलेली ही एकेरी धाव. संघाची धावसंख्या 22ला 2. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अडचणींना इथे सामोरा जात असताना संकट मोचकाची भूमिका अदा करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुमार पाटील बॅटिंग करतोय. क्रायसिस मॅन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा जिथे पायावरती पाहायला मिळाला, ऑन साइडला टर्न केला. नागेशच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. दुहेरीसाठी वळल्या. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना 24 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला. बाबू धुरीचे 2 षटकांचा स्पेल इथे संपलं.
एकंदरीत पाहिलं तर 22 धावा त्याने खर्च केला 11च्या धावगतीने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 24-2. पाणी दिलं जातं या दोन्ही संघांसाठी. आवर्जून सकाळी मॅचेस चालू होण्याच्या आधी समीरजी सोमणे सरांनी आवर्जून सांगितलं की पहा ही स्पर्धा सुरुवातीपासूनच आपण जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या वीकमध्ये घेऊन येतो, परंतु यावर्षी काही कारणास्तव ही स्पर्धा फेब्रुवारीमध्ये आली आहे आणि जास्तीचं पाण्याची जर का तुम्हाला आवश्यकता लागली तर आयोजकांनी 7 ते 8 सामने दिवसाला ठेवलेले नाही आहेत, 5च सामने आहेत. म्हणून की काय तुम्ही जास्त वेळ जरी घेतलात अर्थात पाण्यासाठी पिण्यासाठी केवळ तरी देखील चालू शकतो. त्या व्यतिरिक्त वेळ तुम्ही खर्च करू शकत नाही. पाणी जितवर लागेल तितवं पाणी तुम्हाला मिळेल, परंतु इतर चर्चा तुम्ही करू नका. मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ तुम्ही घालू नका, याकडे लक्ष वेधूयात. चोवीसला 2. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय, वळवलाय, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना हा चेंडू आपण पहा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अफलातून ब्युटिफुल डिलिव्हरी, पडल्यानंतर हातभर वळण घेतलंय. योगेशजी कांबेरे यांच्या माध्यमातून विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, कुमार पाटीलच्या बॅटमधून आकर्षक षटकार. लपेटलाय डाऊन द ग्राउंड, इथे षटकार पाहायला मिळालाय. अर्थात कुमार पाटीलच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. लांब लचक षटकार त्याने इथे घेतला. यावेळेचा बॉल खाली राहिला, बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. एक बॉल टाकला जो पुढ्यात होता आणि त्याच्यावरती यथेच्छ समाचार घेतला फलंदाजाने. पुढच्याच बॉलवरती सुवर्ण मध्य जणू काय सापडलंय ते गोलंदाज कल्पेशला. चांगल्या टप्प्यावरती चेंडू वळवतोय. पुढे लेनचा बॉल लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, साइड स्क्रीनच्या वरून धावा मिळतील त्या 6. षटकार. मध्ये 14 बॉल 29 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाच्या 36 बनल्यात, 29 आल्यात कुमार पाटीलच्या बॅटमधून. पुढे सरसावला, पुन्हा तेच प्रयत्न इथे करत असताना आपण पाहायला मिळालाय. पुढे सरसावत असताना समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे केलेत कुमार पाटीलने. त्या खेळाडूसाठी संघ मैदानाच्या आतमध्ये हेच म्हणत असेल कुमार पाटीलसाठी, सेजेल 11चा संपूर्ण केमा तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेवर म्हणायची. कधी झुकायची आणि कधी नडायची. हलक्या हाताने प्लेसमेंट चांगली होती, कट केला होता. एक सिंगल इथे प्राप्त होतीये बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून. रन्स आली 1. 4 षटकांचा खेळ संपला. 37ला 2. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा. तिथून पाहिलं तर पुढच्या 2 षटकामध्ये 33 धावा आल्यात.
धावफलकावरती येत्या 37, 2 फलंदाज बाद. खरं तर जयेश सर, हे 8वं पर्व या KPLचं आणि कित्येक वर्षांपासून आमचे पुरस्कर्ते म्हणजे ठरलेलेच आहेत. म्हणजे जे आमच्या समेत नेहमीच आहेत. 20 टीम असतील किंवा 16 टीम असतील, तर या सर्व पुरस्कर्ते आमच्याशी या KPLशी बांधले गेलेले आहेत. एक विशिष्ट नातं तयार झालंय. पहिल्यांदा यावर्षी AR ब्रदर्स हा संघ खेळतोय. संधी त्यांना मिळाली. एक संघ आमचा कमी झाला आणि लगेचच रुपेश भोईर आणि आकाश गरत यांनी सांगितलं की नाही, आम्हाला देखील एक संघ घ्यायचे. अजूनही काही पॅकर्स असेही आहेत की त्यांना टीम घ्यायची, परंतु ती संधी उपलब्ध होत नाहीये. जास्त दिवस पण आपण वाढवू शकत नाही, तेवढ्या मॅचेस देखील आणि तेवढा काळ स्पर्धा देखील ठेवू शकत नाही. या सर्व गोष्टींची गुंतागुंत ती सोडवून मात्र 20 संघ यावर्षी घेण्यात आले आणि त्यांचा खेळ अगदी आपण पाहतोय. एकटा नडतोय तो सध्याच्या घडीला AR ब्रदर्सला कुमार पाटील. एक पात्री नाटक. पुढचा बॉल गोलंदाज ऋतिक दळवी. खोलामध्ये उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने खेळलेत. शॉर्ट मॅनला क्षेत्ररक्षक आहे. हो, एक पात्री अभिनय म्हणता येईल या खेळाडूला, परंतु जणू तो इथे भिंतीसारखा उभा आहे आणि या भिंतीला हलवण्यासाठी ना भूकंपाची आवश्यकता आहे. कोणताही भूकंप मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केलेला नाही आहे. अर्थात रन्स येत असताना आपण पाहतोय, धावा येत असताना संघाची धावसंख्या 38ला 2. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने इथे चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय फलंदाज. तर रुपेश मस्करचं नाव नाही. क्रिकेट म्हटल्यानंतर रुपेश मस्कर, C फॉर क्रिकेट आणि K फॉर कबड्डी, म्हणजे हलिवलीचा एक स्टार खेळाडू. कबड्डी असू दे, क्रिकेट असू दे, दोन्ही खेळांमध्ये तरबेज असा रुपेश मस्कर यांचे इथे आगमन झाले. त्यांचंही स्वागत. 38 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना ऋतिक दळवी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आहे. हाफ ट्रॅकर बादची लीडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, फलंदाज बाद. तिसरा फलंदाज, एक महत्वाचा धक्का इथे बसलाय. चौथा फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. हा झेल पाहण्याजोगे होता. हाफ ट्रॅकेट टाकला, डोळ्याच्या समोर बॉल होता, परंतु हे डेडिकेशन पहा, काय झेल टिपलाय. तमनाचा खेळाडू याच गावचा आहे. अनिकेतने एक चांगला झेल इथे टिपताना आपण पाहिलंय. प्रवीणजी वांजळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज अनिकेतच्या या कॅच साठी आहे आणि आकाजी घरत साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज राहील. या वेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळतील त्या 4. पहिला बॉल फेस करत असताना कर्णधारच्या बाट मधून आलाय चौकार. तर विकेट गेली आहे, परंतु तदनंतर रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सकाळी पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट या गोष्टीची झाली होती की बॉल जर का तारेला लागला आणि झेल घेतला गेला तर फलंदाज बाद असेल. बॉल जर का चौकाराला गेला तारेला लागून तर 4 धावा ग्राह्य धरल्या जातील. ही अनाउन्समेंट स्पर्धा सुरू होण्याच्या आधी करण्यात आली आहे आणि ती संपूर्ण दिवस अर्थात पुढचे 5 दिवस देखील ग्राह्य धरली जाईल. 44ला 4. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय.
44 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद. 5 षटकांचा खेळ एकंदरीत इथून संपला. 44 ला 4 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना सेजल 11. मला वाटलं की कदाचित योगेश कांबेरे हे कदाचित कुठेतरी बाहेर आहेत, क्रीडांगणावरती नाही आहेत, परंतु ते या मैदानात उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. सरपंच साहेब, आपण या मंचावर. जेव्हा तुम्ही खेळाडू असता तेव्हा ठीक आहे, परंतु आता तुम्ही आमचे पाहुणे आहात, मंचावरती या. योगेश दादा, आपलं सहर्ष स्वागत. खरं तर ते गोलंदाजी पाहत होते. सरपंच म्हणण्याऐवजी त्यांना पैलवान म्हणायला हवं. पैलवान योगेश दादा कांबेरे, आपण त्वरित मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. शेवटचं षटक घेऊन आलाय अमोल मोडक. धावा पाहिजेत कुमार पाटीलला, त्याने केल्या, परंतु त्याला आता साथ हवी इतर फलंदाजांची. या बेटचा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळतो आहे. 44 धावा धावफलकावरती शेवटच्या षटक प्रगतीपथावरती आपण पाहत आहोत. अमोल ओळखला आपण गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. निर्णायक षटक या मॅचचा. विजेता संघ सुपर 10 मध्ये क्वालिफाय करेल. डू ऑर डाय. बॅकफुटला आले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, जोखीम घेतली, रिक्स घेतली आहे. इथे रन्स कंप्लीट करण्यात आली. ती एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. संदेश पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. पंचांनी सांगितलं 22 च्या स्वरूपामधून ही धाव येत असताना हाय फाय दिला अंपायर्सने स्कोररसाठी. योगेशजी कांबेरे साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. पहिली KPL ची स्पर्धा यशस्वी असं आयोजन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे. वाईड लॉंग ऑनला इथे घडतंय तरी काय, सिंगल घेतली आहे, दुहेरीसाठी पलटले आणि सेकंड रन घेत असताना तानाजी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. सेजल 11 संघाचे देखील पुरस्कार आहेत महेशदादा खारीक. हे देखील दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत, हे बिंदासपणे. त्यांचं म्हणणं नेहमी एकच असतं की खेळाडू खेळतायत आतमध्ये, त्यांचा खेळ करतील. जिंकणं आणि हारणं हा खेळाचा भाग आहे. ते मैदानात गेले, चांगलं काम करतायत, चांगले खेळले, इतर त्यांच्या विरोधी संघापेक्षा तर जिंकतील. थोडा खेळ कमी झाला तर हारतील. ते खेळाला नेहमी न्याय देतात. आणि आताही पहा, खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूला बसलेले आहेत. आमच्याकडे ही एक गोष्ट चांगली आहे की सर्व संघ मालक डाऊन टू अर्थ आहेत, अजिबात चिंता नाही. म्हणून एक वेगळं नातं असोसिएशन आणि हे सर्व संघ मालक यांचं एक वेगळं नातं झालंय. म्हणूनच या टीममधून कोण बाहेर पडायला मागतही नाही. कदाचित एखादा संघ मालक जास्त वेळ देता येत नाही म्हणून बाहेर निघतो, असं एक प्रमुख कारण कोणतं नाही या स्पर्धेमध्ये. कुठेतरी त्यांना वेळ द्यायला जाऊ शकत नाही म्हणून ते बाहेर निघतात. मग दुसऱ्या एखाद्या संघाचं मात्र आगमन होतं. हे सगळ्या सर्व संघ मालकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय की ज्यांच्यामुळे ही KPL यशस्वी होते. कारण संघ मालक नसतील तर KPL यशस्वी होऊच शकत नाही. या सर्व संघ मालकांचं विशेष कौतुक. 46 ला 5 फलंदाज बाद झालेत. हवेचा बॉल खाली राहिला आहे. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. KPL येण्याआधी लोगो पासूनची चर्चा, ज्या वेळेला लोगो बनवण्यात आला त्याचीही आपण असोसिएशनचा लोगो जो मात्र बनवण्यात आला सेमेजी सोमणे सरांबरोबरची, त्यावेळेची चर्चा माझ्या डोळ्यासमोर येते. परंतु हे जे ऋणानुबंध वाढलेत ना, हे कधी न संपणारे आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जसे संघांना एकत्रितपणे हे मैत्रीचं हे नातं तयार झालंय ना, यापुढे मला वाटतं की असं हे नातं वाढत जाईल. येणाऱ्या कालावधीमध्ये अजून संघ येतील आणि प्रत्येकाला वाटत असेल तालुक्यामध्ये की आपलाही संघ या स्पर्धेमध्ये खेळावा.
अनेक संघमालक असेही असतील, पुरस्कर्ते असेही असतील की तेही तयार असतील. 46ला 5 फुलर लेनचा बॉल खोलामध्ये ऑन साईडला खेळ आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं आहे. एक सिंगल मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. अर्थात धाव आली ती 1-6 षटकांचा खेळ एकंदरीत इथे संपला. 46ला 5 फलंदाज बाद झाल्यात. पूर्वार्धाचा खेळ इथे संपत असताना 47 धावा झाल्यात. 48चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. आभार की त्यांनी वारंवार गेले 8 पर्व पार पडलेत, तर मला तर वाटतं कदाचित एखाद दुसरं पर्व चुकलं असेल, परंतु या स्पर्धेमध्ये या निमित्ताने येण्याचा योग होतो आणि समीरजी सोमने सदांसोबत काम करण्याची एक वेगळीच उपलब्धी आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा योग येतो, याकरता मी विशेष करून सर्वांचाच आभारी असेन. कर्जतकर सहन करतात या आवाजाला, त्याकरता कर्जतकरांचे विशेष आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. पहिल्यांदा आपण इथे सत्कार करतोय. मी विनंती करतोय दशरथ देशमुख यांना की आपल्या शुभ हस्ते वावळोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि आमदार साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे योगेशदादा कांबेर यांना आपण इथे सन्मानित करतोय. खरं तर स्पर्धा KPLची आहे, नाही तर माझ्याकडे आणखी एक उपाधी आहे योगेशदादांसाठी खास. एखाद्या कुठल्या नवीन स्पर्धेमध्ये ते जेव्हा भेटतील तेव्हा त्यांच्यापर्यंत नक्की मी पोहोचवेल. सहर्ष स्वागत योगेशदादा कांबेर यांचं देखील. चांगले खेळाडू आहेत, कुस्ती त्यांना आवडते, क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे, कबड्डी पाहायला आवडते, बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचं मोठं नाव आहे. बागड बैलाचे मालक ना? हा, यस, बरोबर. आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी होतं आहे. पहिल्या KPLसाठी खूप मोठं योगदान त्यांचं आम्हाला लाभलं. त्यानंतर मी अभि देवघरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आज आपण ज्यांचं समालोचन ऐकलं, महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक जयजी भोसले यांना आपण इथे सन्मानित करतोय. जयेश भोसले सर, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर तुमची साथ नेहमी मलाही लाभते, प्रत्येकाची साथ लाभते. तुम्ही आज माझी भरभरून स्तुती केली परंतु त्या स्तुतीच्या लायकीचं मी आहे की नाही ते मला ठाऊक नाही, परंतु कर्जतकरांनी मला नेहमी प्रेम दिलं आहे. परंतु कर्जतकरांचं प्रेम नेहमी जयेश सरांना देखील लाभलं आहे. म्हणूनच ते दरवर्षी KPLमध्ये येतात, आपल्या तालुक्यात येतात. मराठीचा एक जबरदस्त आवाज आहे, आकडे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. भारदस्त आवाज हा देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नक्कीच ऐकायला प्रत्येकालाच आवडेल. यासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. योगेश ढोले कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. सेकंड इनिंगमध्ये टार्गेट छोटे आहे, परंतु पाहूया कशा पद्धतीने हँडल करेल कुमार पाटील. एकटा खेळला. उर्वरित फलंदाज पंकज बदेकडून अपेक्षा होती 2 मॅच तोही खेळला. या मॅचमध्ये मात्र कुमार पाटील खेळला. कदाचित संदेश पाटीलच पहिले षटक टाकेल. आणि मगाशी त्यांनी उल्लेख केला की जिभेवरती काही काळा तिलतर वगैरे नाही आहे ना काका, कारण या खेळाडूंना मी गेल्या 8 नाही गेले 10-12 वर्ष पाहतोय. प्रत्येकाचा खेळ पाहतो. त्यांना असं वाटतं की काका तालुक्यात नाही आहे म्हणजे काकाला आपला खेळ माहिती नसेलच, परंतु या प्रत्येकावरती करडी नजर असते. म्हणून मला ठाऊक आहे की कोणता गोलंदाज कधी कोणाची विकेट घेईल आणि कोण कधी खेळेल. या सगळ्या गोष्टी आता त्या अंदाजाने आलेल्या आहेत, बाकी काहीच नाही, अनुभवाने आलेल्या गोष्टी आहेत. कारण या सर्वांवरती माझं प्रेम आहे, कारण हा माझा तालुका आहे, ही माझी ओळख आहे खरी. आणि पुन्हा एकदा जयेश भोसले सरांचा आभार व्यक्त करतो आणि घेऊन चलतो योगेश ढोले यांच्याकडे, ज्यांच्यामध्ये कमालीचा बदल या मागच्या 1-1.5 वर्षांमध्ये मात्र झालेला आहे.
जय सर, थँक्यू समीर सोमने सर. जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहताय टार्गेट इथून 48 धावसंख्येचं टार्गेट आहे ए आर ब्रदर्स या टीमच्या अगेन्स्ट. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय सूरज, नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय कौशल बोराडे. संदेश पाटील आला पहिल्या षटकामध्ये. पहिलाच बॉल कमी गतीने हाफ ट्रॅकर होता, अगदी जागा बनवता स्ट्रोक खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सूरजचा बॉल. अगदी आपण पाहतोय फर्स्ट इनिंग मध्ये कुमार पाटीलची इनिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर सूरजचा वार इथे पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार सूरजच्या बाट मधून आलाय हा षटकार. दोन बॉलवरती एक चौकार एक षटकार. इनफिल्डचा खऱ्या अर्थानं भरपूर सारा फायदा घेतला जातोय सूरजकडून. चांगली बॅटिंग करतायत इनफिल्डमध्ये. अगदी आपण पाहतो दोनच क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना एक चांगला स्टार्ट, एक फ्लाइंग स्टार्ट देत असताना सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती अगदी 10 धावा इथून धाव फलकावरती पाहायला मिळतंय. संदेश पाटील टीमच्या कॅप्टनवरती आक्रमण. शॉर्ट बॉल होता, हलक्या त्यानं कट केले, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, प्रयत्न जरूर झाले परंतु झेल ड्रॉप झाला आणि तोपर्यंत फक्त इथे सिंगल धाव पाहायला मिळते. प्रयत्न करण्यात आले, अगदी आपण पाहतोय स्ट्रेट झाले होते परंतु झेल हातातून निसटला. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 48चा पाठलाग करते ए आर ब्रदर्स टीम. कौशल बोराडे कालच्याच अगदी नाईट रजनीमध्ये जर पाहायला गेलं ना तर मॅन ऑफ द सिरीज हे किताब त्याला मिळालं होतं. अगदी 108 धावा आणि 5 विकेट, मॅन ऑफ द सिरीजचा किताब. आणि त्यानंतर अगदी कर्जत प्रीमियर लीग साठी सज्ज झाला. हा व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरची धाव आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. संघाची धावसंख्या जर इथून पाहायला गेली ना तर 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ए आर ब्रदर्स टीम आता जाऊन पोहोचली आहे ती 12 या धावसंख्येवरती. कौशल बोराडे ऑन स्ट्राईक आहे, अगदी भन्नाट टच मध्ये आहे कौशल बोराडे. इथे अगदी पण पाहत आहे लेडिंग एज पाठीमागे चालला होता बॉल, फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. संदेश पाटील खऱ्या अर्थानं एक नामवंत गोलंदाज आहे. बरेचसे वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे कर्जत तालुक्यासाठी. फार चांगलं क्रिकेट खेळलंय परंतु आता महत्त्वपूर्ण मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आलेत, त्याच्यानंतर कमबॅक त्यांना हवा आहे परंतु कौशल बोराडे ऑन स्ट्राईक आहे. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू सीमा पार इथे आला. या चौकारानं जर पाहायला गेलं ना तर पहिल्या 5 बॉलमध्ये इथून 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं टेन्शन वाढलं असेल, थोडासा दबाव असेल आता फिल्डिंग करणाऱ्या सेजल 11 टीमच्या अगेन्स्ट. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्याच षटकामध्ये चांगली सुरुवात. ऑन साईडला टर्न केलं बॉलला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नागेश उघडा आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत एक धावेतून कंप्लीट झाली आहे. बघा एक मोठा फटका आल्यानंतर थोडीशी समजदारी देखील मैदानावरती दाखवली जाते. कौशल बोराडेच्या माध्यमातून एक सिंगल धाव आली आणि शेवटच्या बॉलवरती ती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 30 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 31. इथून जिंकलात तर अगदी टॉप 10 मध्ये आपला प्रवेश असेल परंतु जर का इथून पराजित झालात तर तब्बल 1 वर्ष पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. ही स्पर्धा अगदी आपण पाहायला गेलं ना तर 7 वर्ष यशस्वी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि 8व्या पर्वामध्ये आपण आलोय. 8व्या पर्वामध्ये पदार्पण केलंय कर्जत प्रीमियर लीग 2025 आपण पाहताय. एक देखणं दर्जेदार सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कर्जत असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आयोजन करण्यात आलंय.
फार चांगली ही स्पर्धा आहे. हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे मी तर म्हणेन सर्वांसाठी. यंगस्टारसाठी तर खऱ्या अर्थानं हा मोठा प्लॅटफॉर्म असेल. इतर जर तुमचा चांगला खेळ झाला ना तर कदाचित तुमचं फ्युचर इथून खऱ्या अर्थानं ब्राईट असणार आहे. बरेचसे यंगस्टर इथून मात्र आपल्याला अगदी पुढच्या सामन्यांमध्ये अगदी चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 30 बॉल. आता 31चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आणि सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज पंकज बदे आलाय गोलंदाजीसाठी. आणि इथून महत्वपूर्ण होती. सूरज अगदी आपण पाहताय एक मॅच तुम्ही लूज झाले होते. थोडासा प्रेशर तुमच्यावरती होता. एक मॅच तुम्ही जिंकले होते परंतु सेकंड मॅच तुम्ही लूज झाले होते. ही मॅच तुमच्यासाठी फार महत्त्वाची होती. आणि अगदी जर आपण पाहायला गेलं ना तर सेजल 11 टीमचा गोलंदाजीचा विचार करायला गेलो तर फार चांगली गोलंदाजी झाली होती. अशा वेळी तुमच्या माइंडमध्ये काय चालू होतं? ही मॅच कशा प्रकारे होती तुमच्यासाठी? आता करो या मरो मॅच होती आणि कॅप्टननी पण चांगला हे दिला मला रिस्पॉन्स का तू खेळ ही मॅच ओपनिंगच कर. नक्कीच नक्कीच हे होते सूरज चव्हाण. आपण पाहताय शेवटच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. ही मॅच त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. अमोल मोडक या टीमचे कॅप्टन होते. कॅप्टनकडे जाऊया. कॅप्टन जास्त बोलत नाही, ते करून दाखवतात आणि खऱ्या अर्थानं